70 वर्षापासून आम्ही आमच्या एसटीसाठी भांडालो, आमचं काही काम होईच नाही. असून होईना गेले पण नसून झालं. त्याचं कारण संघटित होणार, संघटनेमुळं नसणारं काम झालंय, असणार होत नाही. म्हणून सर्व ओबीसीने एकत्र येण्याची गरज आहे. आणि म्हणून ते राजकीय व्यासपीठ नव्हतं, पण या प्रसंगी मनोहर धोंडे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उभा आहे मी. आणि तो माझा अखंड आशीर्वाद तुम्हाला निश्चित राहील धोंडे सर, त्याच्यात वाद नाही. सगळेजण म्हणले तुम आगे बढो, हम तुम्हारे पीछे, आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत. पण तुम्ही जसा डोळा झाकला तसा मला डोळा झाकावा लागेल ही ग्वाही देतो. आणि मला बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल तुमचं परत एकदा सर्वांचं मनातून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद महाराज, पुनश्च एकदा धन्यवाद. खरं तर आपल्याला पंढरच्या आणि शिक्षण पंढरीच्या विठ्ठलाला आपल्याला ऐकायसाठी आपले कान आतुर झालेले आहेत. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी सेवा जनशक्ती पार्टी लोहा शहर शाखा आणि शिवा संघटना लोहा शहर शाखा या लोहा शहर शाखेच्या एकमेव माध्यमामधून या ठिकाणी प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं अभिष्ट चिंतन करायचं फक्त लोहा शाखेच्या वतीनं मी प्राध्यापक धोंडे सरांना विनंती करतो की आपण लोहा शाखेचा सत्कार घ्यायचा. त्याच्यानंतर विठ्ठल गागडे सरांना आपल्याला ऐकायचा आहे आणि उर्वरित सत्कार नंतर होते. उर्वरित सत्कार कोणी पुढे यायचं नाही, कृपा करून कोणी येऊ नये. लोहा जनशक्ती पार्टी लोहा शाखा आणि शिवा संघटना लोहा शाखा. खर तर हे पसायदान ज्ञानेश्वरचं पसायदान शिवा संघटनेला 27 वर्ष झाली. कृपया सत्कारासाठी कोणी येऊ नये, कृपया सत्कारासाठी कोणी येऊ नये. यानंतर काँग्रेसरांना आपल्याला ऐकायचं आहे, ज्यांच्यासाठी आपण कान आतुरतेनं आपले वाट पाहत आहेत. बहुजन संघर्ष विकास आघाडीमध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं, राज्यस्तरावर पहिल्यांदाच राजकीय भूमिका घ्यावी असं 24 मार्च 2019ला शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये नांदेडच्या त्या ठिकाणी सर्व पक्षाची दारं खुली झाली आणि 17 दिवस गेले. राज्यभरामध्ये संघटनेच्या मागण्या वाढल्या आणि शिवा संघटना भरली मोठी झाली. लिंगायत धर्माच्या मागणीला विरोध होऊ लागला. शिवा संघटनेच्या युतीमध्ये राजकीय वाटा काय आणि किती असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. बहुजन वंचित आघाडी यांनी पाठिंबा दिला, राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा दिला, भाजपशी बोलणी झाली, खूप स्थित्यंतर झाली.